नमस्कार, राणीज होममेड डिशमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहे पनीर मसाला। तसेच तुम्हाला माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ बघायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुम्ही सपोर्ट करा। तसेच व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा। आज आपण एकदम ढाबा स्टाईल पनीर मसाला बनवणार आहे। तर चला सुरुवात करूया या रेसिपीला कशी बनवायची ती। एक पॅन गरम करायला ठेवायचा आहे गॅसवरती। त्यानंतर एक मोठी वाटी तेल घालून घ्या। या भाजीसाठी तेल थोडं जास्त लागणार आहे आपल्याला, तेव्हाच ती चव येते ढाबा स्टाईलची आणि दिसायला पण ढाबा स्टाईलमध्ये दिसते, जशी आपण हॉटेलमध्ये ढाब्यामध्ये खातो तसे। तेल गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे। तर 2 मध्यम आकाराचे उभे चिरून घेतलेले कांदे आहेत, तर इथे मी ते घालून घेते। तर चांगल्या प्रकारे इथे हे आपल्याला तेलावरती फ्राय करून घ्यायचा आहे हा कांदा। आता आपल्याला या कांद्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच अद्रकचे तुकडे घालून घ्यायचं आहे, म्हणजे कांद्याबरोबर चांगल्या प्रकारे फ्राय होतील। या कांद्याला सोनेरी ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे। तर इथे तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता। गोल्डन ब्राऊन कलरचा कांदा झाला आहे आणि आता हा मी इथे काढून घेते। हा कांदा एका प्लेटमध्ये काढून घ्या आणि मिक्सरमधून हा कांदा आपल्याला वाटून घ्यायचा आहे। तर हा कांदा मी आता मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहे। ह्याच पॅनमध्ये तेल आहे आणि आपण ह्याच पॅनमध्ये फोडणी देणार आहोत। तेल गरम झाल्यानंतर दालचिनीचा तुकडा टाकून घ्या। त्यानंतर खड्या मसाल्यामध्ये जे स्टार फूल असतं ते 1 फूल यामध्ये घालून घ्यायचं आहे। त्यानंतर 2 तमालपत्र, 1 मसाल्यामधली वेलची, काळी वेलची। हे खडे मसाले तेलावरती फ्राय करून घ्या। त्यानंतर एक बारीक कट करून घेतलेला कांदा छोटा तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि हा कांदा पण यावरती फ्राय होऊ द्या। थोडा कांदा नरम झाला की आपल्याला यामध्ये मसाले घालायचे आहे। इथे मी लाल मिरची पावडर घालणार आहे, काश्मीरी लाल मिरची पावडर, फक्त कलर येण्यासाठी। ही मिरची पावडर तिखट नसते। तर इथे मी 2 चमचे लाल काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे। त्यानंतर अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धने पावडर। हे मसाले चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या आणि यामध्ये 1 मोठा चमचा बेसन पीठ घालायचं आहे। तर बेसन पीठ इथे मी मध्ये थोडंसं भाजून घेते आणि मग यामध्ये मिक्स करते। एक मोठ्या साईजचा टोमॅटो इथे घेतलेला तो बारीक वाटून आणि यामध्ये घालायचा आहे टोमॅटोची पेस्ट। आपण जो कांदा फ्राय करून वाटून घेतलेला आहे तो नंतर घालायचा आहे, अगोदर टोमॅटो पेस्ट घालायची आहे। कारण टोमॅटो कच्चा आहे आणि कांदा फ्राय करून घेतलेला, त्यामुळे तो शिजलेला आहे जवळपास। तर आपल्याला त्यासाठी आधी टोमॅटो पेस्ट घालून घ्यायची आहे। तर इथे आता टोमॅटो आपला शिजलेला आहे आणि तेल पण सुटायला लागलेलं आहे। तर आता आपण जो कांदा वाटून घेतलेला तो यामध्ये घालून घ्यायचा आहे। आता हा वाटलेला कांदा मसाल्यामध्ये चांगला मिक्स करून घ्या आणि 1-2 मिनटं शिजवून घ्या। आता जो कांदा घातलेला तो चांगल्या प्रकारे फ्राय झालेला आहे मसाल्यामध्ये आणि तेल पण सुटायला लागलेलं आहे मसाल्याला। तर आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे। तर पाणी गरमच घालायचं आहे, म्हणजे भाजीचा कलर पण तसाच राहतो आणि चांगल्या प्रकारे भाजीला एक तरंग येतो असा छानपैकी तेलाचा। तर इथे मी अर्धा कप, मोठा कप आहे हा, अर्धा कप पाणी घातलेलं आहे गरम। तुम्हाला किती पातळ घट्ट पाहिजे त्यानुसार तुम्ही इथे पाणी घालू शकता, पण शक्यतो ह्या भाज्या घट्टच असतात, त्यामुळे इथे मी ही भाजी घट्टच ठेवणार आहे। आता इथे घालायचं आहे चवीनुसार मीठ। तर इथे मीठ घालून घ्या चवीनुसार। त्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे। 2 ते 3 मिनिटासाठी चांगल्या प्रकारे हा मसाला शिजून घ्यायचा आहे झाकण ठेवून। 2 ते 3 मिनिटानंतर झाकण काढून घ्या। छान अशी उकळी आलेली आहे मसाल्याला।
तर हा मसाला आता इथे हलवून घ्यायचा आहे. आता यामध्ये घालायची आहे कस्तुरी मेथी. तर इथे ही भाजी शिजून खूप घट्ट अशी झालेली आहे, तुम्हाला दिसत असेल. तर यामध्ये मी पुन्हा थोडंसं गरम पाणी टाकणार आहे, कारण अजून भाजी आपली शिजायची आहे. पाणी घातल्यामुळे इथे मी पुन्हा थोडंसं त्याला उकळी येऊन देते. उकळी आल्यानंतर आपल्याला यामध्ये पनीर घालून घ्यायचं आहे. तर इथे मी 250 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. पनीराच्या तुम्हाला आवडतील तशा लहान मोठ्या फोडी करून तुम्ही यामध्ये घालू शकता. इथे मी मोठ्या फोडी टाकलेल्या आहेत. आणि तुम्हाला पाहिजेल तर पनीर तेलामध्ये फ्राय करून पण तुम्ही टाकू शकता यामध्ये. फ्राय केल्यामुळे पनीर थोडंसं कडक होतं, त्यामुळे मी फ्राय करून नाही टाकत आहे. मी असंच टाकते. चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या. आणि शेवटी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे 2 चमचे तूप. तर तुपामुळं त्याचा स्वाद खूप छान येतो, खूप चव वाढते आणि भाजीला एक टेक्स्चर येतं. त्याचबरोबर भाजीला छान असा कलरसुद्धा येतो. 3 मिनिटात आपल्याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. 3 मिनिटानंतर झाकण काढून घ्या. अगदी छान असा आपला पनीर मसाला इथे तयार आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा आणि अशाच नवनवीन डिश बघण्यासाठी राणीज होममेड डिश चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा.